शिवाजी राजाने कधी रयतेवरती अन्याय केलेला आहे का? शिवाजी राजाने कधी रयतेवरती जुलूम जबरदस्ती केलेली आहे का? शिवाजी राजाने त्याच्या राज्यामध्ये प्रत्येकाला न्याय दिलेला आहे. शिवाजी राजांच्या राज्यकालामध्ये सगळीकडे समता आहे, बंधुता आहे, न्याय आहे आणि लोकशाही आहे. पण आजची लोकशाही काय? आम्ही लोकशाहीची व्याख्या करतो. शाळेत जाणारे कोण कोण आहेत रे? हात वर करा जरा. शाळेमध्ये आपल्याला लोकशाहीची व्याख्या शिकवली जाते ना? काय लोकशाहीची व्याख्या कोण सांगेल? कोण सांगेल? सांगा जरा. तोडकी मोडकी सांगितली तरी चालेल. बोला बोला बोला. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी साधा. बरोबर बरोबर. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. बापूंसाठी टाळ्या वाजवा. लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बरोबर की नाही? एक सुंदर उदाहरण सांगतो. मी आमच्या एका 5वीच्या मुलांना सांगितलं की उद्या नागरिक शास्त्राचा विषय झाला आणि मुलांना सांगितलं उद्या येताना लोकशाहीची व्याख्या लिहून आणायची. पण एक अट घातली की लोकशाहीची व्याख्या लिहून आणत असताना उदाहरण सांगायचं मात्र. म्हणजे हे कसं काय? लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे नक्की कसं? फक्त व्याख्या नको, उदाहरण सांगायचं. मुलं घरी गेली आणि एका मुलानं आपल्या वडिलांना सांगितलं बाबा मला लोकशाहीची व्याख्या लिहून पाहिजे. वडिलांनी सांगितलं अरे ही तर तुझ्या पुस्तकामध्ये आहे, लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेलं शासन किंवा राज्य म्हणजे लोकशाही. मुलगा म्हटलं बाबा व्याख्या मला माहिती, मला उदाहरण सांगा. आता वडील म्हटले उदाहरण कसं सांगायचं? मग वडील देखील विचार करत 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 मुलाला म्हटले बघ आपल्या घरामध्ये पैसे कोण कमावतो? मुलांना सांगितलं बाबा तुम्ही. मग वडिलांनी सांगितलं घरामध्ये पैसे मी कमावतो की नाही? मग मी भांडवलदार आहे. कोण आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आपल्या घरामध्ये पैसे कोण कमावतो? म्हणजे बाबा तुम्ही. मग मी पैसे कमावतो, मी भांडवलदार आहे. बर मी कमावलेले पैसे कुणाच्या हातात आणून देतो आणि कोण खर्च करते? तर म्हणजे आई. मग तुझी आई सरकार आहे. मी पैसे कमावतो म्हणून मी भांडवलदार आहे. मी कमावलेले पैसे तुझ्या आईच्या हातात आणून देतो आणि तुझी आई ते खर्च करते म्हणजे तुझी आई सरकार आहे. आपल्या घराची मोलकरीण आहे ना ती कामगार आहे. कोण आहे मोलकरीण? कामगार आहे. तुझा जो छोटा भाऊ आहे ना तो या देशाची भावी पिढी आहे. मग मुलाला प्रश्न पडतो बाबा पैसे कमवतात म्हणून बाबा भांडवलदार झाले, बाबांनी कमावलेले पैसे आईच्या हातात आणून दिले, आई ते खर्च करते म्हणजे आई सरकार झाली. आपल्या घराची मोलकरी नाही ती कामगार झाली. माझा छोटा भाऊ जो आहे तो या देशाची भावी पिढी झाला. मग मी कोण? वडिलांनी सांगितले तू सामान्य जनता. जा पण आता व्याख्या बनव. मग मुलगा व्याख्या मुलाला आता बनवायला सांगितले. उदाहरण तर मिळालं त्या उदाहरणावरून व्याख्या आता बनवायची आहे. मग मुलगा व्याख्येचा विचार करत करत झोपी गेला. रात्री बरोबर मध्यरात्री 12, 12:30, 1च्या दरम्यान त्या मुलाला पटकन अशी जाग आली. जाग कशामुळे आली? तर त्याला काहीतरी असा आवाज झाला म्हणून तो उठला. त्या व्याख्येचा विचार करत करत झोपला होता तो. उठल्यानंतर त्यानं बघितलं की त्याचा जो छोटा भाऊ होता आईच्या कुशीत जो झोपला होता तो खूप जोर जोरात रडत होता. मग भाऊ रडतोय म्हणून त्याने आईकडे पाहिलं तर आई कानावर हात ठेवून मस्त झोपी गेली होती. मग आई झोपलेली आहे. मग बाबा कुठे आहेत? मग बाबांचा शोध घेतो तर बाबा त्याला बिछाण्यावर दिसत नाही. मग थोडा इकडे तिकडे शोध घेतो तर बाबांचा आवाज मोलकरणीच्या रूम मध्ये येतो. तो मुलगा तसाच पाठीमागे फिरतो आणि आपल्या जागेवरती येऊन झोपी जातो. सकाळी उठल्यानंतर वडील सोफ्यावरती पेपर वाचत बसलेले असतात. मुलगा समोर येतो. वडील मुलाला विचारतात काय रे व्याख्या बनवली? मुलगा म्हणतो हो बाबा बनवली. म्हणजे सांग. म्हणजे सांगू. हा म्हणजे सांग. मुलगा व्याख्या सांगतोय. जेव्हा या देशाची भावी पिढी आपल्या न्याय हक्कासाठी रडत असते, झगडत असते, भांडत असते, ओरडत असते तेव्हा सरकार नेमका कानावर हात ठेवून झोपी गेलेलं असतं. आणि सरकार झोपलेलं आहे या संधीचा फायदा घेत भांडवलदार वर्ग कामगारांचं शोषण करण्यात गुंतलेलं असतं. सामान्य जनतेला हे सगळं दिसत असतं, समजत असतं, उमजत असतं, पण प्राप्त परिस्थितीत करता मात्र काहीही येत नसतं. याला म्हणायचं लोकशाही.
आणि अशा लोकशाहीमध्ये आज आम्ही जगत आहोत. म्हणून आजचे सुजाण नागरिक म्हणून आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज झालंय कसं माहितीये का, आज प्रत्येकाच्या घराचा दरवाजा बंद आहे. प्रत्येकाच्या घराचा दरवाजा बंद आहे. आपल्या शेजारच्या फ्लॅट मध्ये काय चाललंय हे आपल्याला माहित नाही. बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. अहो, एक साधी गोष्ट घ्या, साधी गोष्ट. या जगामध्ये ना, या भारत देशाची गुप्तचर यंत्रणा सगळ्यात स्ट्रॉंग आहे की नाही? या देशाची लोकसंख्या किती आहे माहिती आहे आता? 140 कोटी. किती आहे लोकसंख्या? वरच्या 40 कोटी सोडून द्या, 100 कोटीच पकडा. प्रत्येकाचे 2 डोळे. प्रत्येकाचे किती डोळे? 2 डोळे. किती डोळे झाले? 200 कोटी. या 200 कोटी डोळ्यांनी जर देशाच्या कानाकोपऱ्यात कॅमेऱ्याप्रमाणे लक्ष ठेवण्याचं जर काम केलं ना, तर भारताची गुप्तचर यंत्रणा जेवढी सक्षम नसेल तेवढी आपली यंत्रणा सक्षम होईल. कसा भीतपर्यंत येऊ शकला नसता, अफजल गुरु संसदेवर हल्ला करूच शकला नसता, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालेच नसते, दिवसा ढवळे आमच्या आया बहिणींची आबरू लुटली गेलीच नसती. पण आज आमच्या बाजूचा काय करतो हे आम्हाला माहित नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतो हे राज्य आमचं आम्हाला वाटत नाही. बदल आपल्यापासून करणं गरजेचं आहे. आणि या आजच्या निमित्तानं हा बदल आपण प्रत्येकाने करावा असा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन आपली या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.